साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यात राजकीय भूकंप। अजित पवार झाले शिंदे सरकारचे उपमुख्यमंत्री। भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे। राष्ट्रवादीच्या तब्बल 40 आमदारासह अजित पवार हे भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत। त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे। हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचे सरकार खाली खेचून भाजपसोबत घरोबा म्हणून सत्ता स्थापन केली होती। त्याच राष्ट्रवादीला सोबत घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार चालवावे लागणार आहे। महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे। राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत। अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे। अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केले आहे। अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरू होती। तब्बल 4 तास ही बैठक सुरू होती। त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। छगन चंद्रकांत भुजबळ